नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती. 16 मेची अतिशय दमदार अपडेट, महत्त्वाची माहिती. पुन्हा 1500 रुपये जमा. बघा, पुन्हा 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. तर ती अपडेट आपण आता पाहणार आहोत. बघा, मेच्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते पैसे वाटप होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा, अतिशय दमदार अपडेट, जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पुन्हा 1500 रुपये तुम्हाला जमा होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आहे. सोबतच बघा, मेचा हप्ता जो आहे तो मेचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याविषयीची महत्त्वाची तारीखच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. फक्त शेवटपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पाहायचा आहे. बघा, नेहमीच जी काही माहिती आपण ती ह्या ठिकाणी पाहत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताच तुम्हाला एप्रिलचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे. एप्रिलचा हप्ता जमा झाल्यानंतर भरपूर महिलांचे पैसे आता खर्च झाले असतील. भरपूर महिलांचे जे पैसे ते या ठिकाणी खर्च झाले असतील. आता हे पैसे खर्च झाल्यानंतर पुन्हा तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. बघा, जवळपास 15वाडा जो आहे तो मेचा पहिला 15वाडा ह्या ठिकाणी संपलेला आहे. राहिलेले 15 दिवस फक्त बाकी राहिलेले मे महिना संपण्यासाठी. पण काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमच्यासाठी आनंदाची बातमी, मेचा हप्ता तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. कोणत्या तारखेला जमा होईल त्याची माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता, नवीन अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. बघा, अनेक चर्चा लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सुरू आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, एक नवीन ह्या ठिकाणी नवीन जो काही प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे की महिलांच्या नावाने जे काय अकाउंट आहेत ते उघडण्यात आलेत आणि त्यामध्ये लाखो करोडोंचा व्यवहार जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सायबर फ्रॉड जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. अशा पद्धतीचा एक नवीन प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. त्याची चौकशी सुरू झाली आहे. त्याच्या चौकशीमुळे सर्व लाडक्या बहिणींची जी काही तपासणी ती पुन्हा एकदा ह्या ठिकाणी सुरू झाली आहे आणि जोरदार पद्धतीने, काटेकोरपणे पद्धतीने या ठिकाणी तपासणीची ती सुरू आहे. अशा अनेक चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच बघा, 2100 रुपये देण्यासंदर्भातच्या चर्चा, म्हणजेच काय तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो तरी देखील लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही चर्चेत आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये मग लाडक्या बहिणींच्या तोंडून पण आपण ऐकत असतो, लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत म्हणून हे घेतलं ते घेतलं, किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसेच आले नाही, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा लाडक्या बहिणींच्या असतात. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्ही, लाडकी बहीण योजना ही फेमस आहे, सर्वात लोकप्रिय आहे, कुठेही जाऊ शकतात तुम्ही. आता बघा, लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना महायुती सरकारवर आरोप केलेले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, बघा, सर्व महिलांचं लक्ष आहे. मे महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आता मे महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार याची महत्त्वाची अपडेट आपण लगेच पाहूया. बघा, अतिशय दमदार अपडेट, जबरदस्त अपडेट आहे. तर बघा, दरम्यान आता 15 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. बघा, पाहू शकता, आज 16 मे आहे. आज 16 मे आहे आणि आजपासून 15 दिवसात म्हणजेच बघा 31 मेपर्यंत जर आपण पाहिलं तर 30 ते 31 मेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा होणार आहेत अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते. फक्त 15 दिवस राहिलेले आहेत. या 15 दिवसांमध्ये 1500 रुपये तुमच्या खात्यात पुन्हा जमा होणार आहे. पुन्हा 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे सर्व महिला भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. बघा, आत्ताच जे एप्रिलचे पैसे आलेले आहेत, बघा, एप्रिलचे पैसे आलेले आहेत 1500 रुपये. हे 1500 रुपये तुम्हाला आलेले आहेत का? कोणकोणत्या महिलांना 1500 रुपये आलेले आहेत पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. लाडक्या बहिणींनो, पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा, लक्ष द्या इकडे. आज मे महिन्याची 13 तारीख आहे. या ठिकाणी बघा 16 तारीख आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. बघा, मे महिन्याचा जो शेवट आहे, शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जे आहेत ते जमा केले जातील. त्यामुळे मे महिना संपण्यासाठी फक्त जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता 15 ते 16 दिवसांचा कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. बघा, येत्या 15 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये जमा होणार आहेत. बघा, पुन्हा 1500 रुपये म्हणजेच काय तर मेमध्ये तुम्हाला 3000 रुपये येतील.
मेमध्ये तुम्हाला 3,000 रुपये येतील. त्याचं काय कारण, तर मेच्या सुरुवातीला एप्रिलचा हप्ता तुम्हाला आला बघा. 2 मेपासून एप्रिलचा हप्ता वाटप झाला जवळपास 5 ते 6 मेपर्यंत, आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला आता मेचा हप्ता जो आहे तो जमा केला जाणार आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात या दिवशी जमा होणार 1,500 रुपये बघा. लाडक्या बहिणींच्या खात्यात या दिवशी 1,500 रुपये जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजना मे मंथ इन्स्टॉलमेंट अपडेट, मे महिन्याच्या हप्त्याची अपडेट. गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये दिला जातो. त्यामुळे या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे बघा. लक्षात घ्या, जर आपण पाहिलं तर डिसेंबर असेल, जानेवारी असेल, शेवटच्या आठवड्यात पैसे येत होते, तर या महिन्यामध्ये देखील शेवटच्या आठवड्यात जे काही पैसे आहेत ते जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अजूनपर्यंत ऑफिशियल जी माहिती आहे, अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात आलेली नाही आहे. ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही आहे. ठीक आहे. लवकरच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे बघा. लवकरच महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे जे आहेत ते याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. आता बघा, या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता. कोणत्या महिला ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही, तर लाडकी बहीण योजनेत काही महिलांना गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे मिळालेले नाही आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांचे पैसे बंद झालेत. काही महिलांचे पैसे जानेवारीमध्ये बंद झालेत बघा, जानेवारीमध्ये. काही महिलांचे पैसे फेब्रुवारीमध्ये बंद झालेत. काही महिलांचे पैसे मार्चमध्ये बंद झालेत. काही महिलांचे पैसे एप्रिलमध्ये बंद झालेत. तर आता तुमचे पैसे कोणत्या महिन्यात बंद झाले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. मार्चमध्ये, एप्रिलमध्ये, फेब्रुवारीमध्ये की जानेवारीमध्ये तुमचे पैसे बंद झाले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता यापुढेही काही महिलांना पैसे न मिळण्याची शक्यता बघा. यापुढे सुद्धा काही महिलांना पैसे न मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे या महिला अपात्र आहेत बघा. 2 गट आहेत, एक तर पात्र महिलांचा गट आणि दुसरं म्हणजे अपात्र महिलांचा गट. अपात्र असाल तर तुमचे पैसे बंद होतात, अपात्र महिलांचे पैसे बंद होतात आणि पात्र महिलांना पैसे त्या ठिकाणी सुरूच राहतात, मिळत राहतात. याचे कारण म्हणजे या महिला अपात्र आहेत. या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत नाहीत, त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जे आहेत ते जमा झालेले नाही आहेत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी, पहिली अट. दुसरं म्हणजे महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. महिला सरकारी नोकरी करत नसावी. याचसोबत महिलांकडे 4 चाकी वाहन नसावे, तरच महिलांना या योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे बघा. लक्षात घ्या, महिलांना जर हप्ता मिळवायचा असेल तर अटी ज्या आहेत, जे काही नियम आहेत, निकष आहेत, त्यामध्ये तुम्ही बसायला पाहिजेत. 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न तुमचं असायला पाहिजे, वार्षिक उत्पन्न. तुमच्याकडे कार वगैरे नसायला पाहिजे, 4 चाकी वाहन वगैरे. त्यासोबतच महिलांचं जे काही नोकरीला तुम्ही नसायला पाहिजे, सरकारी नोकरीला, किंवा तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला नसायला पाहिजे, तरच तुम्ही या योजनेमध्ये त्या ठिकाणी बसतात. ठीक आहे. अशा पद्धतीच्या काही अटी आहेत. आता मे महिन्याचा हप्ता कधी येईल, तर शेवटच्या आठवड्यात बघा. मे महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळून जाईल. अशा पद्धतीची माहिती आत्ताच आपण पाहिलेली. आता त्याचसोबत बघा, एक नवीन तुम्हाला प्रकार मी सांगितलेला आहे सायबरच्या संदर्भात, त्याची माहिती आपण पाहूया. तर बघा, पुढचे अपडेट आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे. या योजनेच्या नावाने बँक खाते उघडून ती विकली जात असल्याचं समोर आलेलं बघा. बँक खाते उघडून ती विकली जात असल्याचं समोर आलेलं असून या खात्यांचा वापर सायबर गुन्हे करण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला बघा. सायबर जे काही गुन्हे घडत आहेत तर त्यासाठी या खात्यांचा वापर केला जातो, म्हणजे या अकाउंटचा जो काही वापर आहे तो केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. त्यामुळे आता ह्या ठिकाणी हे जे काही बँक खाते ती पण त्या ठिकाणी फ्रीज करण्यात आलेली आहे आणि सोबतच चौकशी पण सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं असेल तर कोणालाही त्याची माहिती जी आहे ती देऊ नका. त्यासोबतच तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काय असेल ते कोणालाही त्या ठिकाणी देऊ नका, म्हणजे जेणेकरून तुम्ही पण त्या ठिकाणी सुरक्षित राहाल आणि तुमचं खातं पण त्या ठिकाणी सुरक्षित राहील. तुमच्या खात्यातून कुठल्याही पद्धतीची जी काही रक्कम आहे ती काढली जाणार नाही आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.